करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला बघा आपल्या हृदयाला ठेच लागत असते. तेव्हाच आपल्याला प्रत्यक्षपणे त्याची जाणीव होते. आपल्याला प्रत्यक्षपणे सावध राहणं खूप गरजेचं आहे. भाग समर्थांनी का दिलेला आहे? समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. ज्याप्रमाणे आपण लोकांना एक प्रकारे दोषी ठरवत असतो, ती व्यक्ती आपल्याला काय म्हणाली आहे ते आपण ऐकून घेत नाही. आपल्याला सांगून सुद्धा आपण आपले कान बंद ठेवतो. म्हणजेच काय, आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचं असतं आणि कानांनी ऐकायचं असतं. त्याचप्रमाणे आता आपल्याला आरसा पाहायचा आहे, तर आपले डोळे उत्तमाचे असले पाहिजेत ना, तरच आपल्याला संपूर्णपणे ती जाणीव होऊन जाईल. प्रत्यक्षपणे आपला चेहरा कसा आहे तो दिसेल. जर आपण ऐकलंच नाही तर कानाचा उपयोग आहे का हो? मग कान नसले तरी चालेल. मग कानाची किंमत केव्हा? ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे, त्या सांगण्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे किंमत आहे. विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते. भाग कसा दिलेला आहे. विश्वासघातक बघा प्रत्यक्षपणे विश्वासघात करणारा माणूस कोण आहे? आपण ज्याच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवला होता, एक प्रकारची जबाबदारी आपण दिली होती आणि तीच जबाबदारी, तोच विश्वास संपूर्णपणे विश्वासघात म्हणून करून गेला. त्या व्यक्तीजवळ आपण बघा प्रत्यक्षपणे एखादा व्यवहार करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आणि तीच व्यक्ती लाखो रुपयांचा संपूर्णपणे चुना लावून गेली. आता विचार करा, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असं घडत असतं की आपण ज्याच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवतो, ज्याच्यावर एक प्रकारची जबाबदारी ठेवतो, तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते. मग आपल्याला केव्हा ठेच लागते, आपल्या काळजाला केव्हा दुखापत होते. म्हणून वेळीच सावध राहिलं पाहिजे. लोकांना अद्दल घडवण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्षपणे जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये आपला देह राहिला पाहिजे. अहो अनेक प्रकारचे प्रसंग येतात, अनेक प्रकारचे संकट येतात, पण वेळीच जर सावध राहिलं तर त्या प्रसंगातून आपण नक्कीच बाजूला होऊ. कारण बघा एखाद्या वेळी आपण काही खाल्लं, जेवण जास्त झालं, पोटात दुखायला लागतं, बरोबर की नाही? किंवा आपण बघा प्रत्यक्षपणे एखादा आजार आहे, त्या आजारामध्ये आपण औषध पिलं, प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. आपल्या
पोटामध्ये जी भूक लागलेली आहे, लागलेली भूक एका व्यक्तीला समजते, ज्याला प्रत्यक्षपणे भूक लागलेली आहे. परंतु सर्वांसमोर बोलणारी व्यक्ती नाती संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. का भाग सांगितला? आपण काय करतो, जी लोक सांगत आलीत त्या लोकांवर प्रत्यक्षपणे आपण विश्वास ठेवला आणि इतका विश्वास ठेवला की त्या लोकांनी आपला विश्वासघात केला. म्हणून स्वतःच्या पाहण्यावर आपला विश्वास असला पाहिजे, तो सुद्धा दृढ आणि कायम असला पाहिजे. तरच जगण्याला संपूर्णपणे दिशा प्राप्त होईल. म्हणून समर्थ प्रत्यक्षपणे का म्हणाले, वेळीच सावध राहिलं पाहिजे. 84 लक्ष योनी फिरून आलेला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे, त्याचप्रमाणे आपण सगळ्या प्रकारची पुस्तकं, ग्रंथ वाचत असतो. आपण वाचू शकतो. एखादा पुस्तक आपल्या हाती आलं, त्या पुस्तकाचं पान बघा, प्रत्यक्षपणे पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपण वाचू शकतो. पुस्तक वाचलं तर ज्ञान प्राप्त होईल, परंतु कुणाच्या तरी मनातलं पुस्तक कोण कधीही वाचू शकत नाही. त्याच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला कसं कळणार? म्हणून त्याचं मन जाणून घ्यायचं आहे. त्याच्या मनात काय चालू आहे हे पाहिलं पाहिजे. कारण आपण निर्णय घेत असतो आयुष्यामध्ये, जीवनामध्ये अनेक प्रकारचे निर्णय घेत असतो, परंतु काही निर्णय बघा प्रत्यक्षपणे चुकीचे ठरतात. आणि जे निर्णय चुकीचे ठरलेत, प्रत्यक्षपणे आपल्याला दुःख सहन करावं लागतं. मग निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आयुष्यामध्ये विचार करून निर्णय घेतले पाहिजे. जे प्रश्न आपल्याला पूर्णपणे बघा कळत नाही, त्या प्रश्नांना सुद्धा उत्तरं प्राप्त करून दिलेली आहेत, परंतु उत्तर शोधण्यासाठी आपल्याला तो प्रश्न कळला गेला पाहिजे. सर्व आपलं आयुष्य गुंतागुंतीमध्ये अडकलेलं आहे. ज्याप्रमाणे बघा, एक धागा असतो, एक दोरा असतो, त्याला गाठ बांधलेली असते, ती सोडायची म्हटली की आपलं बघा प्रत्यक्ष वेळ निघून जातो, बोर वाटतं, कंटाळा येतो आणि तो आपण धागा तिथेच टाकतो. परंतु तो गुंतागुंत संपूर्णपणे सुटला की मन मोकळं होतं. मग तसंच आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्याचा प्रश्न आपल्याला, त्या प्रश्नातून आपल्याला सुटायचं आहे. रस्ते शोधायचं आहे, मार्ग शोधायचा आहे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. कारण चालणाऱ्याचं बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, चप्पल असेल, बुटं असतील, तर चालणाऱ्याची फक्त चप्पल झिजली जाते, बुटं झिजली जातात. परंतु आयुष्यात चालायचं म्हटलं तर नक्कीच अनुभव असणं खूप गरजेचं आहे. आणि अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं ज्या वेळेला एखादी ठेच आपल्या काळजाला लागते, आपल्या हृदयापर्यंत पोहोचते, त्यावेळेस जाणीव होते. म्हणून प्रत्यक्ष काही गोष्टी सोप्या वाटतात, परंतु त्या अवघड होऊन जातात. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे.
आता रस्त्यातून चालताना अनेक प्रकारची मोठमोठी दगडं, छोटी छोटी दगडं पाहायला मिळतात. परंतु त्यामध्ये सुद्धा एक चांगुलपणा आहे. कारण ती दगडं प्रत्यक्षपणे त्यांचा आकार कधी बदलत नाही. स्वतःहून कधी बदलतात का? नाही. बघा, प्रत्यक्षात आपण अनेक प्रकारची त्यांना आकार देण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती स्वतःहून कधी मोठी छोटी होत नाही. जर कोणी तुमच्या चुका करताना तुमच्या तोंडावर बघा सांगायची हिंमत ठेवत असेल, तर त्यांच्यासारखा चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण दुसरं कोणी असूच शकत नाही. आपल्याला चुका सांगणारे सुद्धा कोणीही नसतात, परंतु ज्या ज्या वेळेला चुका होऊन आपण अनेक अडचणींना जेव्हा सामोरं जातो ना, तेव्हा लोक आपल्याला बोलणारी असतात, तेव्हा मदत करणारी कोणी नसतात. आपण जेव्हा अडचणींमध्ये असतो, संकटांमध्ये सापडतो, त्यावेळेला प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर कुठलाही मित्र, कुठलीही मैत्रीण आपल्याला मदतीला येणार नाही. म्हणून विचार करा, भाग कसा दिलेला आहे. कधी कोणाचं चांगलं करता नाही आले तरी चालेल, परंतु कधी कोणाला दुखवू नका. एखाद्या वेळी बघा, दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ केली तर देवसुद्धा आपल्याला माफ करणार नाही. परंतु देव कोणावर संकट आणत नाही, देव कोणावर प्रसंग आणत नाही, कारण देव प्रत्यक्षपणे दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू आहे, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू आहे. परंतु आपण आपल्या कर्मानेच बघा प्रत्यक्षपणे पुण्याई घालवत असतो. म्हणून कर्म कधीच कोणाला सोडत नाही आणि कोणाला माफसुद्धा करत नाही. कर्माचा भाग समर्थांनी इथे दिलेला आहे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून समोरच्याशी बोलण्याची इच्छा जर झाली तर विचारपूर्वक बघा प्रत्यक्षपणे आपण बोललो गेलो पाहिजे. आणि इच्छाच नसेल तर त्याच्याशी बोलायला जाऊच नका, कारण एखादा शब्द जर त्याच्या मनाला लागला तर नातं तुटू शकतं. म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. एखाद्या वेळी रस्त्यातून जाताना जी ठेच लागली ती मलम लावून, औषध दवा लावून प्रत्यक्षपणे बरी होऊन जाईल. परंतु आपल्या मुखातून प्रत्यक्षपणे निघणारा शब्द त्यांच्या हृदयी, त्यांच्या काळजाला जर लागला तर प्रत्यक्षात तो आपला मित्र आपल्या आयुष्यातून केव्हा दूर जाईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून बोलताना विचार करून बोललं पाहिजे. म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर समर्थ.